पण कपिलजी, तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत. माझं मत आहे तुम्ही त्यांना सांगा, ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे, आज सुद्धा युट्यूबवर अवेलेबल आहे, नसेल तर मी देतो. साधारणतः 8-1 वर्षापूर्वीची बिहार मधल्या निवडणुकीत मोदीजीने सगळ्यांना सांगितलं होतं कि मैं तो नया था, कुछ समझ में बात आ रही नहीं आ रही थी, अब भी आ रही है नहीं आ रही हमें नहीं पता, लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी. अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि 50,000 करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है. मग त्यांनी त्याच सभेत सांगितलं कि कितना दे दूं, 50,000 दे दूं कि और ज्यादा. वो लोक वेड्यासारखी म्हणत होती और ज्यादा, 60,000 दे दूं कि और ज्यादा, और ज्यादा, 70,000 दे दूं कि और ज्यादा. असं करत करत जणू काय मतांचा लिलावच मांडलाय. असं करत करत 90,000ला बोली थांबली आणि मोदीजींनी 1.25 लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं 8 वर्षापूर्वी. नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले याचा हिशोब मांडा. जर 1.25 लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर यायला तयार आहोत, आमचं उघडच आहे. पण हा जो काही फसवा फसवीचा खेळ सुरू आहे, पूर्वी दिलीप प्रभावळकरांचा एक चांगला चालायचा हसवा फसवी, आता मोदीजींचं सुरू आहे फसवा फसवी. फसवा फसवी वेगवेगळी रूपं घेऊन येतात, वेगवेगळे काहीतरी भाई और बहनों मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, आपण एकदम गांगरून जातो, अरे हो खरं आहे यांचं. पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते. 2 वेळा आमची फसगत झाली. आधीपासून 25-30 वर्ष आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच, पण 2 वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भूलथापांना भुललो होतो, आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पदरात काय पडले. बरं धोंडे पडले तरी ठीक आहे, कारण धोंड्याला शेंदूर फासलं तर देव तरी होतो.